गेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 1.5 लाखांच्या फरकाने विजयी झालेला भाजप यंदा गोंधळलेल्या स्थितीत आहे। सक्षम उमेदवारांची प्रतीक्षा भाजप करत असून याचा फायदा काँग्रेसला होताना दिसतोय। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेमध्ये भाजपाचे उमेदवार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा तब्बल 1.5 लाख मतांनी पराभव केला। यामुळे भाजपामध्ये मोठा उत्साह संचारला। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे 2 देशमुख विजयी झाले। लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठमोठी आश्वासनं दिली। सोलापुरातील कापड सैन्यांसाठी आणि पोलिसांच्या ड्रेससाठी घेण्याचं आश्वासन असो किंवा धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असे अनेक मुद्दे उचलले गेले। मोदींचा करिश्मा आणि काँग्रेस विरोधी लाट यामुळे शरद बनसोडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केल्याने देशभरामध्ये त्यांचं नाव झालं। परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये शरद बनसोडे हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं दिसतं। त्याचबरोबर 2 देशमुखांसोबतही त्यांचं फारसं पटलं नाही। थेट दिसेल असं काम बनसोडे यांच्याकडून झालं नसल्याचं त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते बोलू लागले। यामुळे यंदा बनसोडे सोडून दुसऱ्या व्यक्तीस उमेदवारी द्यावी असा सूर उमटू लागला। त्याचा परिणाम म्हणजे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पुण्यातील खासदार अमर साबळे यांचं नाव पुढे आणलं। गेल्या 8-10 महिन्यांपासून साबळे सोलापुरात ठाण मांडून होते। साबळे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आणलेला उमेदवार असल्याने साहजिकच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी साबळे यांना विरोध करायला सुरुवात केली। पुन्हा शरद बनसोडे यांना उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी होकार दिला। मात्र वरिष्ठ स्तरावरून बनसोडे यांचं नाव कट होण्याची चिन्ह दिसताच महिन्याभरापासून लिंगायत समाजातील डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांचं नाव अचानक पुढे आणलं गेलं। महास्वामींनी देखील जोमाने तयारी सुरू केली। महास्वामींचं नाव समोर आल्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा देखील नाईलाज झाला। गेल्या महिनाभरापासून विद्यमान खासदार शरद बनसोडे, खासदार अमर साबळे आणि डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी आपल्या परीने उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। इकडे काँग्रेसने पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी जाहीर करून टाकली, तर भाजपमध्ये 2 खासदार आणि महास्वामी यांच्या व्यतिरिक्त राजेश मुगळे, संगीता जाधव आणि 2 दिवसापूर्वी अमित गोरखे यांचं नाव पुढे आलं। यानंतर सोमवारी पुन्हा राज्यमंत्री दिलीप कांबळे हे भाजपाचे उमेदवार असणार अशी चर्चा सुरू झाली। गेल्या निवडणुकीमध्ये 1.5 लाखांनी निवडून आलेल्या भाजपाचा यंदाचा उमेदवारच ठरेना झाला आहे। मंगळवार 19 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। तरी देखील भाजपाच्या उमेदवाराबाबत संभ्रम कायम आहे। सोलापूर शहर हा भाजपाचा बालेकिल्ला झाल्याचं बोललं जातंय। 2 मंत्री 50 नगरसेवक असतानाही भाजप गोंधळलेल्या अवस्थेत का आहे याची चर्चा रंगू लागली आहे।